गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे संडे आणि संडेची प्रथा परंपरा तुम्हाला माहिती आहे. तर आम्ही आता जातो आहे फिश आणायला. चला. तर आम्ही आता फिश मार्केटमधून सुरमई आणि प्रॉन्स घेऊन आलो. सुरमईला मस्तपैकी असं 3-4 वेळा पाण्यातून काढायचं, वॉश करून घ्यायचं नीट. तसंच सेम प्रॉन्सला पण प्रॉन्समधला काळा धागा काढायचा असतो, ते तर तुम्हाला माहितीच असेल. ते पोटात वगैरे दुखतं, ते काढून ते पण एकदम नीट वॉश करून घ्यायचं. मग जी आपली वॉश केलेली सुरमई आहे त्याला मॅरिनेट करूया. तर लाल तिखट टाकूया, थोडं मीठ, हळद आणि एक हिरवी मिरचीची पेस्ट बनवली आहे ती टाकूया. त्याला चांगलं मॅरिनेट करूया कोकमाचं पाणी टाकून. कोकमाला पिळून असं रस केला आहे. हे सगळ्या इन्ग्रेडियंट्सला मस्तपैकी मिक्स करून छान फिशला मॅरिनेट करून घेऊया. हे बघा मॅरिनेटेड फिश. हे आपण 10 मिनिट्स मॅरिनेट करायला ठेवूया. तोपर्यंत फिश फ्राय करायला मसाला रेडी करूया. तर मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्यात 2 मुठी एवढं रवा घेतला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने रवा घेऊ शकता. तसंच ह्यामध्ये याचं मीठ टाकू आपण आणि थोडा मसाला टाकू. मी मसाला 2-3 चमचे वापरला आहे. तर तुम्हाला जेवढं तिखट तुमच्या अंदाजाने तिखट यूज करू शकता. मग आपण घेऊया फिश ऑइल फ्राय करायला. तर जी मॅरिनेटेड फिश होती मी त्याला मस्त असं कोटिंग करून पॅनमध्ये आपण त्याला ऑइल फ्राय करून घेऊ. असं एक एक आपण ठेवत जाऊया. ऑइल फ्राय करताना जो आवाज येतो तसा किर्रवाला आवाज मस्त वाटतो फार. याला आपण मस्त फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूने. अशा प्रकारे आपली फिश फ्राय झालेली आहे. आणि मग माझी बहीण आली आहे आज. तर माझी बहीण आणि माझी नीस आली आहे. तर मग दीदीने बोललं की मी आज तिची स्पेशालिटी बनवणार आहे. सो तिने प्रॉन्स राईस बनवायला घेतला आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी. आणि ह्यानंतरचा व्हिडिओ आम्ही घ्यायला विसरलो. मग आम्ही आलो गोंडूला सोडायला तिच्या घरी. बाय. मग आम्ही उद्याच्या डब्याची तयारी करायला घेतली. ड्रॅगन फ्रूट कापून ठेवतो आहे दोघांच्या टिफिनसाठी. आणि हे करून मग आम्ही जाणार आहोत झोपायला. सो दॅट्स ऑल फॉर द डे गाईज. अगर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, तर काही चुकी झाली असेल तर सांभाळून घ्या प्लीज. बाय.